तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर फ्रेश वाटते का? वेळेवर भूक लागते का? रात्री शांत झोप लागते का? आणि दिवसभर काम करण्यासाठी शरीरात ऊर्जा जाणवते का? नमस्कार मित्रांनो. जर तुमच्यात असे काही संकेत असतील तर अभिनंदन. तुमचे शरीर चांगल्या आरोग्याच्या दिशेने असल्याचा हा सकारात्मक संकेत असू शकतो. पण फक्त बाहेरून आपण निरोगी दिसतो म्हणून शरीर पूर्णपणे निरोगी आहे असं समजू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शरीर आणि आरोग्याशी संबंधित 25 महत्त्वाचे संकेत आणि सवयी. त्यापैकी किती तुमच्यात आहे हे शेवटपर्यंत पाहिल्यावर नक्की कळेल. टिप नंबर 1. सकाळी उठल्यावर फ्रेश वाटणे. पहिला संकेत म्हणजे सकाळी उठल्यानंतर शरीर खूप जड न वाटता फ्रेश आणि उत्साही वाटणे. पुरेशी आणि शांत झोप मिळत असेल तर सकाळी शरीराला चांगली विश्रांती मिळाल्याचा अनुभव येऊ शकतो. टिप नंबर 2. वेळेवर भूक लागणे. दुसरा संकेत म्हणजे योग्य वेळी नैसर्गिक भूक लागणे. सतत भूक न लागणे किंवा सतत काहीतरी खाण्याची इच्छा होण्याऐवजी आपल्या दिनचर्येनुसार भूक लागत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. टिप नंबर 3. पचन व्यवस्थित होणे. जेवल्यानंतर सतत पोट फुगणे, जडपणा किंवा अस्वस्थता जाणवत नसेल आणि पचन व्यवस्थित होत असेल तर हा सकारात्मक संकेत असू शकतो. टिप नंबर 4. शौचाची नियमित सवय. दररोज किंवा आपल्या शरीराच्या नेहमीच्या पद्धतीनुसार सहज शौच होत असेल तर पचनसंस्थेला आरोग्यासाठी ही चांगली बाब आहे. प्रत्येक व्यक्तीची शौचाची वारंवारता वेगळी असू शकते, त्यामुळे फक्त दिवसाची संख्या पाहून आरोग्य ठरवू नका. टिप नंबर 5. दिवसभर ऊर्जा टिकणे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोजची काम करण्यासाठी पुरेशी ऊर्जा राहत असेल तर हा चांगली झोप, योग्य आहार आणि सक्रिय जीवनशैलीशी संबंधित सकारात्मक संकेत असू शकतो. टिप नंबर 6. सामान्य काम करताना जास्त दम न लागणे. थोडं चाललं, घरकाम करणं किंवा रोजच्या सामान्य हालचाली करताना आपल्या क्षमतेनुसार सहज काम करता येत असेल तर शरीराची कार्यक्षमता चांगली असण्याची शक्यता आहे. टिप नंबर 7. झोपेची वेळ नियमित असणे. दररोज साधारण ठराविक वेळेला झोप येणे आणि सकाळी उठण्याची सवय असणे ही चांगली स्लीप रुटीनची खूण आहे. प्रौढ व्यक्तींना साधारण 7 ते 9 तासांची झोप आवश्यक असते. टिप नंबर 8. रात्री वारंवार झोप न मोडणे. रात्री वारंवार जाग येत नसेल आणि सकाळी उठल्यावर सतत थकवा जाणवत नसेल तर तुमच्या झोपेची गुणवत्ता चांगली असण्याची शक्यता आहे. टिप नंबर 9. वजन स्थिर राहणे. वजन अचानक वाढतं किंवा कमी होत नसेल आणि तुमच्या शरीरासाठी योग्य मर्यादेत स्थिर राहत असेल तर ही सकारात्मक बाब आहे. पण लक्षात ठेवा, फक्त वजनावरून आरोग्य ठरवता येत नाही. टिप नंबर 10. रोज शरीराची हालचाल होणे. दररोज चालणे, स्ट्रेचिंग, व्यायाम किंवा घरातील काम यामुळे शरीर सक्रिय राहते. निरोगी शरीरासाठी दिवसभर पूर्णपणे बसून राहण्यापेक्षा नियमित हालचाल खूप महत्त्वाची आहे. टिप नंबर 11. शरीराची ताकद टिकून राहणे. जिन्यावर चढणे, चालणे, घरातील काम किंवा आपल्या क्षमतेनुसार सामान उचलणे सहज जमत असेल तर स्नायूंची कार्यक्षमता चांगली असल्याचा हा सकारात्मक संकेत असू शकतो. टिप नंबर 12. त्वचेचा नैसर्गिक तजेला. त्वचेचा रंग आणि पोत प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळा असतो, पण अचानक त्वचेचा रंग खूप बदलणे, खूप फिकटपणा किंवा निळसरपणा जाणवणे याकडे दुर्लक्ष करू नका. टिप नंबर 13. केस आणि नखांमध्ये मोठे बदल नसणे. केस आणि नखे सामान्य पद्धतीने वाढत असतील तर ही सकारात्मक बाब आहे. मात्र केस गळणे किंवा नखांमध्ये बदल अनेक कारणांमुळे होऊ शकतात, त्यामुळे फक्त यावरून आरोग्याचा
निष्कर्ष काढू नका. टिप नंबर 14. पुरेसे पाणी पिण्याची सवय. दिवसभर शरीराला आवश्यक तेवढे पाणी मिळणे खूप महत्त्वाचे आहे. विशेष उष्ण हवामानात किंवा जास्त शारीरिक काम करताना पाण्याची गरज वाढू शकते. टिप नंबर 15. लघवीचा रंग सामान्य असणे. साधारणपणे फिकट पिवळसर रंगाची लघवी पुरेसे पाणी मिळत असल्याचा एक सामान्य संकेत असू शकतो. लघवी सतत खूप गडद दिसत असेल तर आपल्या पाण्याच्या सेवनाकडे लक्ष द्या. टिप नंबर 16. सतत तहान किंवा वारंवार लघवी न होणे. अचानक खूप तहान लागणे किंवा नेहमीपेक्षा खूप जास्त वेळा लघवी होणे वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा बदलांची अनेक कारणे असू शकतात, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे. टिप नंबर 17. मन प्रसन्न आणि स्थिर असणे. निरोगी राहण्यासाठी फक्त शरीराची नाही तर मनाचीही काळजी घ्यावी लागते. दैनंदिन कामामध्ये रस वाटणे, आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे आणि ताण व्यवस्थित हाताळणे हे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. टिप नंबर 18. सतत असामान्य थकवा नसणे. दिवसभराच्या कामामध्ये थकवा येणे सामान्य आहे, पण नेहमीच्या कामानंतरही खूप जास्त किंवा असामान्य थकवा जाणवत असेल तर त्यामागचं कारण शोधणं महत्त्वाचं आहे. टिप नंबर 19. आहारात विविधता असणे. निरोगी राहण्यासाठी रोज एकच पदार्थ खाण्यापेक्षा आहारात विविधता ठेवा. भाज्या, फळं, डाळी, कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि योग्य प्रमाणात प्रथिने याचा आहारात समावेश करा. टिप नंबर 20. फळ आणि भाज्या खाणे. फळ आणि भाज्यांमधून शरीराला फायबर, जीवनसत्त्वे, खनिज आणि पोषक घटक मिळतात. म्हणून रोजच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. टिप नंबर 21. जास्त साखर आणि जंक फूड कमी करणे. गोड पेये, खूप साखर असलेले पदार्थ आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ वारंवार आणि जास्त प्रमाणात खाणे टाळा. त्याऐवजी शक्य तितका संतुलित आणि घरगुती आहार निवडा. टिप नंबर 22. आरोग्य तपासणी वेळेवर करणे. आपल्याला शरीर ठीक वाटतंय म्हणून सर्व काही ठीक आहे असं समजू नका. वयानुसार रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल आणि डॉक्टरांनी सुचवलेल्या इतर तपासण्या वेळेवर करणं महत्त्वाचं आहे. टिप नंबर 23. तंबाखू आणि धूम्रपानापासून दूर राहणे. निरोगी जीवनशैलीसाठी तंबाखू आणि धूम्रपानापासून दूर राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही सवय सोडण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा आरोग्यावर दीर्घकाळ सकारात्मक परिणाम होऊ शकतो. टिप नंबर 24. शरीरातील अचानक बदलांकडे लक्ष देणे. शरीर आपल्याला अनेक संकेत देत असतं. अचानक वजन कमी होणं, सतत ताप, दीर्घकाळ खोकला, अनाकलनीय वेदना किंवा सतत खूप थकवा जाणवत असेल तर स्वतःहून उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. टिप नंबर 25. स्वतःच्या आरोग्याची नियमित काळजी घेणे. आणि शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्यासाठी कोणताही एक चमत्कारी उपाय नसतो. योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित शारीरिक हालचाल, मानसिक आरोग्याची काळजी आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी या सर्व गोष्टी मिळून आपलं आरोग्य मजबूत ठेवण्यास मदत करतात. आता मला सांगा, या 25 पैकी किती संकेत तुमच्यात आहेत? कमेंटमध्ये तुमचा आकडा नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ तुमच्या आई-वडिलांना, कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना नक्की शेअर करा. कारण आरोग्याची काळजी आज घेतली तर उद्याचं आयुष्य अधिक चांगलं होऊ शकतं. अशाच महत्त्वाच्या हेल्थ टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत
धन्यवाद.